नमस्कार. आज आपण 3 डाळींपासून खूप सोप्या पद्धतीनं सांडगे बनवणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा. त्यासाठी मी इथे 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी मटकीची डाळ घेतलेली आहे आणि अर्ध्या वाटीला थोडं कमी अशी उडदाची डाळ घेतलेली आहे. मी फक्त या 3 डाळी वापरलेल्या आहेत. त्या स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत घालायच्या आहेत. तुम्ही हरभऱ्याची डाळही इथे वापरू शकता तुम्हाला हवी असल्यास, पण हरभऱ्याच्या डाळीने लवकर सांडगे शिजत नाहीत, म्हणून या फक्त 3 डाळी वापरून आपण बनवणार आहोत. आता रात्रभर भिजत ठेवलेली डाळ होती. आता सकाळी आपण त्याच्यातलं सर्व पाणी व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपली डाळ पण भिजलेल्या आहेत सगळ्या. हे काय नखाने आपण हे केलं तर ते सहजरित्या तुटत आहेत. म्हणजे आपल्या व्यवस्थित अशा डाळी भिजलेल्या आहेत. आता सर्वप्रथम आपण इथं बघूया आपल्या सांडग्यांसाठी काय काय लागणार आहे. हिरवी मिरची, लसूण आणि जिरे लागणार आहेत. हे तुम्ही सेपरेट बारीक करून घेऊ शकता, पण मी इथं ते नाही घेतलेलं आहे. आता मी डाळीतलं पाणी निथळत ठेवलेलं होतं मुगाच्या, तर पाणी निथळल्यानंतरनं थोडीशी डाळ घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडेसे जिरे, 4-5 पाकळ्या लसणाच्या आणि थोडीशी हिरवी मिरची घालून मिक्सरला चालू बंद असं करत जाडसर असं बारीक करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला बारीक करायचं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामधून आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. अशाच पद्धतीने राहिलेली आपण दुसरीही मुगाची डाळ बारीक करून घेऊया. जास्त बारीक नाही, जाडसरच असं वाटायचं आहे, नाहीतर सांडगे आपले शिजत नाहीत आणि चवीलाही चांगले लागत नाहीत. इथे मी मटकीची डाळ निथळत ठेवलेली होती. आता ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून तीही जाडसर अशी बारीक करायची आहे आपल्याला. आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ती घातली की त्याच्यामध्ये थोडंसं लसूण, जिरे आणि हिरवी मिरची टाकून जाडसर असं वाटून घ्यायचं आणि तीही आपल्याला मुगाच्या डाळीमध्ये काढून घ्यायची आहे डाळ. अशा प्रकारे आपण आता ही डाळ जाडसर अशी वाटलेली आहे दोन्हीही. आणि आता आपण जी आपली उडदाची डाळ होती ती घेऊया आणि याच्यामध्ये आपल्याला जर कोथिंबीर घालायची असेल तर कोथिंबीरची देठं घालायची याच्यामध्ये. जिरे आणि लसूण, हिरवी मिरची घालायची. देठे याकरता घालायची की देठे घातल्यामुळे आपल्या सांडगे जास्त दिवस टिकतात किंवा त्यांना जाळी किंवा कीड लागत नाही देठे घातल्यामुळे. पाणी घातले आपण जी कोथिंबीरीची पानं आहेत ती चिरून घातली तर त्याच्यामुळे आपल्या सांडग्यांना जाळी किंवा कीड लागण्याची शक्यता असते, म्हणून आपण देठं वापरायचे आहेत. आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊ. त्याच्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, हिंग आणि थोडासा गरम मसाला टाकायचा, मीठ टाकायचं, मिक्स करायचं. इथे जर तुम्हाला सांडग्यांना कलर लाल हवा असेल तर हिरवी मिरची न घालता लाल तिखटाचं प्रमाण जास्त वापरा. इथे मी हिरवी मिरची घातल्यामुळे लाल तिखट कमी घातलेलं आहे. लाल तिखट घातल्याने सांडगे लाल दिसतात. आता मी मिरची घातले आहे त्याच्यामुळे सांडगे कलरला पिवळे दिसत आहेत. आता आपण हाताला थोडंसं पाणी लावून घेऊ. तुम्हाला जर असं वाटत असेल की सांडगे सुटणार नाही तर ताटालाही लावा आणि मी ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आपण सांडगे छोटे छोटे किंवा मोठे तुम्हाला हवे असतील तसे सांडगे पाडून घ्या. शक्यतो छोटे पाडायचे, मोठे पाडले तर ते लवकर शिजत नाहीत. छोटे टाकले तर सांडग्याची भाजी पटकन एकदम 5 ते 10 मिनटात शिजतं आणि आपण या 3 डाळीच वापरल्या आहेत त्याच्यामुळं सांडगे लवकर शिजण्यास तर मदत होतेच. आणि तुम्हाला सांडगे हाताने घालायचे नसतील तर दुधाच्या पिशवीनेही तुम्ही सांडगे सोप्या पद्धतीने अगदी घालू शकतात आणि हे सांडगे 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवायचे आणि नंतर भरणीत भरून ठेवायचे. तुम्ही बघतच असाल आपले सांडगे खूप छान आणि एकदम सुंदर असे एकसारखे झालेले आहेत. तुम्ही ही एकदम सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा आणि
तुम्हाला कशी वाटली तीही सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.